जिला परिषद चुनाव पर मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कहा, लोगों ने विकास के लिए मतदान किया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मतदाताओं को आश्वासन दिया कि केंद्र और राज्य सरकारों द्वारा समर्थित ग्रामीण योजनाओं के माध्यम से राज्य की प्रगति हासिल की जा सकती है। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा महायुतीनं झेंडा काढलेला आहे। मोठं यश या ठिकाणी मिळालेलं आहे। विकासाला मतदान झालं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो ग्रामीण भागाकरता केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेमधून जो विकास होऊ शकतो याबद्दलचा विश्वास आम्ही जनतेमध्ये मांडला। डबल इंजिन सरकारच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलू शकतं। जिल्हा परिषदमध्ये ज्या 48 विभागाच्या माध्यमातून योजना येतात आणि DPCच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदेच्या विकासाला मदत होतं। त्यामुळं साधारण जनतेने विकासाला मतदान केलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी महायुती ही प्रचंड मोठ्या मताधिक्याने निवडून आली आहे। आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या निवडणुका लढल्या। मला वाटतं एक चांगलं यश आम्हाला मिळालं। पवार गट आणि काँग्रेसचं पानिपत झालेलं आहे या निवडणुकीमध्ये। नाही, खरं तर आम्ही वारंवार सांगतो आहे की त्यांनी जो मार्ग निवडला आहे प्रचाराचा प्रसाराचा तो योग्य नाही आहे। निगेटिव्हिटीच्या आधारावर मतं मागताय। कधी म्हणतात ते मशीन बंद झाली, कधी म्हणतात व्होट चोरी झाली। त्यामुळं जनतेच्या मनात एक राग आता महाविकास आघाडीबद्दल तयार झाला आहे। डेव्हलपमेंटवर जनता आता शिफ्ट झाली आहे। जो पक्ष जो सरकार डेव्हलपमेंट करेल त्याच्या बाजूने आता मतदान होत आहे आणि त्यामुळं काँग्रेसने आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे। जसं आम्ही निवडणूक जर पराभव झाला तर आत्मपरीक्षण करतो आणि कामाला लागतो। आमची संघटना आमची 1,51,00,000 सदस्यता असलेली भाजपा, 1 लाखाच्या वर सक्रिय सदस्य असलेले आमचे कार्यकर्ते हे ज्या पद्धतीने निवडणुकीला कामाला लागतात हा फॉर्म्युला मात्र काँग्रेसकडे नाही। काँग्रेसचा फॉर्म्युला केवळ निगेटिव्ह आणि टीका टिप्पणी करून मत मागण्याचा आहे। त्यामुळे त्यांची पिछेहाट होत आहे।